नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत. अमित सकाळीच उठून कामाच्या ठिकाणी आला होता. झालेलं काम आणि आजच्या कामाची माहिती मित्रांना देत होता. अमित आज तालुक्याला जाणार होता. कामासाठी लागणारं साहित्याची खरेदी करायची होती. आज मित्रांना कामावर लक्ष द्यायला सांगून अमित बाईकवरून तालुक्याला जायला गावातून जात होता. राखीच्या घराजवळ आला आणि राखीच्या वडिलांनी त्याला पाहिलं. अमितला पाहून त्यांनी अमितला हाक मारली. काकांना पाहून अमितनेही गाडीचा वेग अगोदरच कमी केला होता. काय अमित, कुठं निघाला सकाळी सकाळी? रानात चाललाय वय? राखीच्या पप्पांनी विचारलं. नाही काका, शेताकडे नाही, तालुक्याला चाललोय. मंदिराच्या बेसमेंटसाठी सिमेंट, वाळू, सळई आणावं म्हणतोय. एकदा सामान येऊन पडलं म्हणजे फिकीर नाही मग, अमित म्हणाला. ये चहा घेऊ मग जा, काका म्हणाले. नको, राहू द्या, पुन्हा घेईन कधीतरी, जातो आता उन्हाच्या अगोदर, अमित म्हणाला. ये जाशील लगेच, चहा घेऊन, असं म्हणून रामकाका आतमध्ये गेले. अमितही बाईक साईडला लावून आत गेला. अमित खुर्चीवर बसला. समोर काकाही बसले. काकांनी टीव्ही चालू केला व मधल्या दारात जाऊन राखीला पाणी आणण्यास सांगितले. अमित, कालच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खूप छान झाला. भारी काम केलं बघ जाधवांनी, काका म्हणाले. हो, मलाही आवडलं पप्पांचं काम. मलाही अगोदर माहिती नव्हतं, परवा दिवशी रात्री समजलं, अमित म्हणाला. राखी आतमध्ये नाश्ता बनवत होती. बाहेरचा आवाज तिला आत येत होता. स्पष्ट काही ऐकू येत नव्हतं, तरी ओळखीचा आवाज वाटत होता. राखी पाणी घेऊन बाहेर आली आणि शॉकच झाली. अमितला अचानक पाहून काय बोलावं काहीच कळत नव्हतं. पाणी देऊन राखी आतमध्ये निघून गेली. आतमध्ये जाऊन राखीच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. का नाही खुश होणार ती? तरी तिचा तो बेस्ट फ्रेंडच होता ना घरी आलेला. राखीला पाहून अमितच्या जीवात जीव आला. गेले काही दिवस राखीला पाहायला अमित तरसत होता. फायनली आज दिसली राखी घरी असल्याने. राखी नेहमीप्रमाणे छान ड्रेसिंगमध्ये नव्हती, पण जुन्या साध्या पंजाबी ड्रेसवरही खुलून दिसत होती. 8-10 दिवसात अमित रडकुंडीला आला होता. आज राखीला पाहून अमितचा मूडच चेंज झाला. काकांच्या नकळत अमित गालातल्या गालात हसला. राखी बेटा, चहा ठेव माय, 2 कप, काकांनी टीव्हीच्या खोलीतूनच आवाज दिला. राखी बाहेर आली. नाश्ताच करा ना पप्पा, तयार आहे सगळं, राखी म्हणाली. नाश्ता नको राखी, अमित राखीला म्हणाला. काका तुम्ही करा नाश्ता, मी चहा घेऊन निघतो, काकांकडे पाहत अमित बोलला. नाश्त्याला कितीसा वेळ लागतो, तयार आहे म्हणे, अमितला बोलून. राखी आण ग नाश्ता, काका राखीला म्हणाले. राखीने पटकन प्लेट्स लावल्या आणि नाश्ता घेऊन बाहेर आली. एक प्लेट पप्पांच्या हातात दिली व दुसरी प्लेट अमितच्या हाती. प्लेट घेताना अमित राखीकडे पाहून हसला. राखी ही स्माईल करत आत निघून गेली. राखी निघून गेल्यावर अमितने नाश्ता काय आहे पाहिले. अमितच्या आवडीची मटकीची उसळ होती. मटकी बघून अमित जाम खुश झाला. तू कधी आला गावात आणि अभ्यास कसा चालू आहे? राखी तर म्हणत असते लई अभ्यास करतो म्हणत तू, काका म्हणाले. अभ्यास होय, करतो, होईल तेवढा. गावात येऊन 3-4 दिवस झाले मला, अमित म्हणाला. दोघेही मिळून नाश्ता करत होते. तेवढ्यात काकांच्या मोबाईल खणखणला. कुणाशी 2 मिनिटं बोलून काकांनी पटापट नाश्ता संपवला. अमितने विचारले, काय झालं काका, एवढ्या घाईत का खाताय? अरे शेतातून फोन आलता, शेतातली लाईट आल्यात म्हणे, शेजारच्या पांडवाचा फोन होता, काका म्हणाले. अमित त्यांच्या प्लेटकडे पाहत होता. काकांनी ते पाहिलं. अमित तू नाश्ता कर, मी जातो मोटार चालू करायला, असं म्हणत काका उठले. अमितची गाडीची चावी दे जरा, मी आलोच 1 तासात. मोटार चालू करून उसाला पाणी लावून येतो लगोलग, काका म्हणाले. राखी चहा कर ग, नाश्ता झाल्यावर मी आलो जाऊन, अमितच्या हातातील चावी घेत काका राखीला म्हणाले. काका लवकर या, मला जायचंय तालुक्याला, अमित काकांना म्हणाला. मनातून मात्र अमित खूप खुश झाला होता. राखीशी थोडा वेळ का होईना निवांत बोलता येणार होतं. काकांनी गाडी चालू केली व घाईघाईने निघून गेले. राखी आतून तावातावाने बाहेर आली. काय रे अमित, किती दिवस झाले तुला गावात येऊन? 4 दिवस ना? मी ऐकलंय पप्पांना सांगताना. किती खोटारडा आहेस रे, एका शब्दाने सांगितलं नाहीस तू इथे आलाय, राखी रागातच बोलली. अगं राखी, तुला सरप्राईज द्यायचं होतं मला,
म्हणून सांगितलं नाही मी, अमित म्हणाला. अरे तरी सांगायचं, कॉल मेसेज झाले तरी सांगितलं नाहीस. लायब्ररीतून आत्ताच आलोय म्हणला परवा दिवशी तर, राखी म्हणाली. गप आता, उगं ओरडू नकोस. मला माझी फेवरेट मटकी खाऊ दे. जा तू ही आण नाश्त्याला तुला, अमित म्हणाला. राखी किचनमधून नाश्त्याची प्लेट घेऊन आली. राखीचा राग आता शांत झाला होता. अमितला भेटून तिलाही छान वाटत होतं. दोघांमध्ये मस्करी, चेष्टा व गप्पा सुरू झाल्या. राखी घरी कुणी नसल्याने मित्राशी मनमोकळं बोलत होती. राखी व अमित दोघे नाश्ता करत होते. राखी, तू घरी नको येत जाऊ ग, मला करमत नाही तिथं, अमित अडखळतच बोलला. न करमायला काय झालं रे तुला? अभ्यास तर करत असतोस दिवसभर. अभ्यासातून तुला मैत्रीची आठवण तरी येते का? नाही की, राखी हसत म्हणाली. आठवण जाऊ दे, सोड, तुला विषय नाही कळणार तू, अमित म्हणाला. काय बोलतोस की असलं अर्धवट? मला तर काहीच कळलं नाही, राखी बोलली. कधी जातीस मग परत कॉलेजला? मस्त रमलीस आता गावात. जायचा विचार दिसत नाहीये तुझा, अमित म्हणाला. असं कसं बाबा, जावं तर लागेलच. फायनल इयर आहे आता. प्रोजेक्ट असेल यावर्षी, त्याचं वेगळंच टेन्शन आता. गाईड चांगले टीचर भेटले तर ठीक, नाही तर अवघडच जाईल सगळं, राखी चिंतेने बोलत म्हणाली. काही नसतं अवघड वगैरे. प्रोजेक्टची कामं आत्ता गेलं की लगेच स्टार्ट कर. वेळेवर काम करत गेली तर प्रोजेक्ट लवकर पूर्ण होईल आणि फायनल एक्झाम्सच्या स्टडीला तुला वेळही मिळेल, अमित राखीला समजवत म्हणाला. माझ्या त्या कॉलेज प्रोजेक्टचं बघू नंतर. तुम्ही बापलेकानं हाती घेतलेलं प्रोजेक्ट खरंच आवडलं मला. पप्पा रात्री सांगत होते मला मंदिराबद्दल. हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल. तुझ्या वडिलांचं हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे, अमित, राखी म्हणाली. दोघांचा नाश्ता आणि चहा होऊन अर्धा पाऊण तास झाला होता. दोघेही बोलत बसले होते. बऱ्याच दिवसांनी भेटल्याने अमितच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. ही वेळ अशीच थांबवून ठेवावी असं अमितला वाटत होतं. राखीची सतत चालणारी बडबड अमित मन लावून ऐकत होता. ऐकत कसला होता? तो राखीकडे पाहत तिच्यात हरवून गेला होता. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला आणि राखी उठून मधल्या दारात उभी राहून अमितशी बोलू लागली. राखीचे पप्पा अमितची बाईक द्यायला रिटर्न आले होते. अमित थोडा उशीरच झाला बरं का. मोटर चालू झाली आणि लाईट गेली. वाट बघत बसावं लागलं. थोडा वेळ, आत्ता आली मग लाईट. जसा मोटर चालू केली तसा आलो बघीने, काका अमितला म्हणाले. अहो त्यात काय काका, जास्त उशीर नाही झाला. तुम्ही बोलवलं म्हणून मला चहा नाश्ता मिळाला. चला निघतो मी आता, पप्पा पुढे गेलेत, अमित म्हणाला. अमित चावी घेऊन घराबाहेर पडला. गाडी चालू करत राम काकाकडे पाहिलं. ते बाहेर दारातच उभे होते. मधल्या दारात राखी उभी होती. राखीने अमितला हळूच हात हलवत बाय केलं. अमितनेही राखीच्या बायला हसून रिस्पॉन्स दिला. अमित हसल्याचं पाहून राखीच्या पप्पांनी अमितला हसून सावकाश जाण्यास सांगितले. अमित तालुक्याच्या ठिकाणी पोहोचला. पप्पांची भेट घेऊन दोघांनी 5-6 दुकानं पालती घातली. बाजारभाव चेक केले. अमितचे पप्पा त्याच्या ओळखीचे दुकानी गेले. तिथं त्यांना रास्त भावात सिमेंट मिळालं. सळईही बाकीच्या दुकानापेक्षा थोड्या कमी भावानेच मिळाली. गावातील टेम्पोमध्ये साहित्य भरून अमितला त्यासोबत जाण्यास सांगितले. अमितचे पप्पा वाळू पाहायला वाळू एजंटकडे गेले. अमितने राखीला मेसेज केला. अमित, पप्पा आहेत का ग घरी? राखी, नाहीत ना, मगा लगेच निघून गेले शेतात. उसाला पाणी द्यायचं चालू आहे ना. अमित, ओ हो, ओके, बाय. राखी, अरे असं का विचारलं? अमितने परत काहीच रिप्लाय नाही दिला. टेम्पोला पुढं पाठवून मागोमाग बाईकवर निघाला. वाटेत मोठं दुकान बघून अमितने गाडी थांबवली व राखीसाठी चॉकलेट घेतलं. गावात येऊन अमितने सगळं सामान व्यवस्थित उतरवून घेतलं. सिमेंटची पोती शेजारीच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये उतरवली. मजुरांनी आज बऱ्यापैकी काम उरकत आणलं होतं. अमितच्या मित्रांना अमितने जेवायला घरी पाठवून तो स्वतः लक्ष देत थांबला होता. सायंकाळ होत आली होती आणि वाळूचे ट्रक घेऊन अमितचे पप्पाही आले. अमित वाळू उतरून घेईपर्यंत तिथे थांबला. ट्रक निघून गेला आणि अमितही आता तिथून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात अमितच्या वडिलांनी त्याला बोलवून घेतलं. वीटभट्टीवाल्याला भेटून यायला सांगितलं. अमितला राखीकडे जायचं होतं.
पण पप्पांनी काम सांगितल्याने अमितचा नाईलाज झाला. अमित तसाच वीटभट्टीवर निघून गेला. पप्पांनी सांगितल्याप्रमाणे सौदा करून अमित त्वरित माघारी आला. एव्हाना दिवस मावळून अंधार पडला होता. अमित राखीच्या घराजवळ आला व गाडी थांबवली. अमित आल्याचं राखीने खिडकीतून पाहिलं. अमित गाडीवरून खाली उतरणार तेवढ्यात शेजारच्या घरातील बाई बाहेर आली. अमित त्यांना बघून गाडी बंद पडल्याची ॲक्टिंग करू लागला. 1-2 किक मारून गाडी चालू केली आणि अमित तिथून निघून गेला. अमित थांबला व लगेच का निघून गेला हे राखीला काहीच कळालं नाही. राखीने दारात जाऊन अमितला पाहिलं तेव्हा शेजारच्या काकू दिसल्या. अमित का निघून गेला हे राखीला समजलं. 10 मिनिटांनी एक छोटा 7-8 वर्षाचा मुलगा राखीच्या घरी आला व शर्टामध्ये लपवलेलं चॉकलेट राखीच्या हाती दिलं. राखीने त्याला विचारलं, अरे कुणाचा मुलगा तू आणि मला का चॉकलेट देतो हे एवढं मोठं? तेव्हा तो मुलगा म्हणाला, जाधवांच्या अमित भैयानं दिलंय हे आणि तुला द्यायला सांगितलंय गुपचूप लपवून हे, म्हणत मी शर्टात लपवून आणलं. राखीला त्याच्या बोलण्याचं हसू आलं आणि त्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं. राखीने पटकन चॉकलेट फोडलं व 2 बाईट्स त्या मुलाच्या हातात दिले. हे तू खा बाळा, राखी म्हणाली. त्याने ते 2 बाईट्स लगेच एकाच घासात संपवले. राखीने परत एकदा चॉकलेटचे बाईट्स कट केले. हे 2 तू खा आणि हे 2 तुझ्या त्या लाडक्या अमित भैयाला दे, असं म्हणत राखीने त्याच्या हातावर चॉकलेटचे तुकडे दिले आणि तो छोटा मुलगा तिथून पळतच निघून गेला. रात्री अमित व त्याचे मित्र जेवायला शेतात गेले. मित्रांनी अमित खूप दिवसांनी आला म्हणून आज पार्टी ठेवली होती. नॉनव्हेज पार्टी. बऱ्याच दिवसांनी मित्रांची पार्टी होत होती, त्यामुळे सर्वजण मूडमध्ये होते. सगळेजण मनसोक्त जेवत होते. अमितही दिवसभर धावपळ झाल्याने भुकेला होता. तोही पोटभर जेवला. जेवण आटपून अमित व त्याचे मित्र झोपायच्या तयारीत होते. मित्रांची बडबड चालूच होती. अमित थकला होता. अमितचे डोळे झाकत होते. मित्रांच्या बोलण्याला अमित फक्त आता असाच रिप्लाय देत होता. तेवढ्यात अमितचा मोबाईल व्हायब्रेट झाला. राखीचा मेसेज पाहून अमितचे डोळे खाडकन उघडले. राखी, थँक्यू अमित फॉर चॉकलेट. स्पेशल थँक्स फॉर किटकॅट. इट्स माय फेवरेट. अमित, आय नो व्हॉट यू लाईक अँड व्हॉट यू डोंट लाईक. राखी, ओहो रिअली, अँड व्हॉट यू लाईक? Amit, I don't like anything. If I like, then I will tell you, definitely. राखी, ओए इंग्लिश बस झालं आता आणि झोप गप. अमित, बट तू पण दिलेलं चॉकलेट खूप गोड होतं बरं का? राखी, हो का? गोड तर असणारच. मला माझ्या बेस्टीनं दिलं होतं ना. अमित, थँक्स फॉर टेस्टी मटकी आणि चहा. राखी, खरंच आवडली की उगी तारीफ करतोयस? बरं ते जाऊ दे, चल झोप, तूही थकला असशील आणि मलाही झोप येत आहे. गुड नाईट. अमित, झोपतोय. गुड नाईट. अमित आज खूप खुश होता. राखीची भेट झाली होती. 10-12 दिवसांचा वनवास आज संपला होता. शिवाय राखीच्या हातचा नाश्ताही मिळाला होता आणि विशेष म्हणजे निवांत बसून बोलणं झालं होतं. गावातल्या गावात घरी जाऊन बोलणं गावात अशक्यच असतं, पण राखीच्या वडिलांना काम निघालं आणि अमितला राखीशी बोलायला एकांत मिळाला. अमितसाठी आजचा दिवस स्पेशलच ठरला. धन्यवाद. पुढील भाग लवकरच.